डॉक्टर हर्षदीप कांबळे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना सूचना आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो की ही सर्व एवढी मोठी धम्म कॉन्फरन्स जी आहे ती आदरणीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण आयोजित केली. परंतु ही सक्सेस होण्याचं कारण एवढ्या मोठ्या संख्येने उपासक या ठिकाणी आलेत, कारण आम्ही जास्तीत जास्त उपासकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जो आहे तो आम्ही आमच्या जे व्हॉलंटियर्स आहेत, जे धम्मसेवक आहेत, यंग मुलं जी 15, 20, 25, 30 वर्षाची जी आमची ही यंग मुलं आहेत, ही सगळी टीम मागच्या 2 दिवसापासून 2 रात्रीपासून झोपलेली नाही आहे आणि त्यांच्यामुळे ही कॉन्फरन्स जी आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालेली आहे. या ठिकाणी त्यांचे विशेष कौतुक करतो मी. ही यंग मुलांची ताकद आहे आणि त्यांच्यामुळेच हा प्रोग्राम एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सक्सेसफुल झालेला दिसतो आहे. नाहीतर सणासुदीचे दिवस आहेत, या दिवसामध्ये सर्वजण आपापल्या आनंदामध्ये व्यस्त असतो. परंतु आज आम्ही एक उदाहरण बघितलं की धम्म पहाट जी आहे ती सकाळी 6 वाजता आम्ही सुरू केलेली धम्म पहाट, त्याही कार्यक्रमाला जवळपास 3,500 लोकांची सकाळी 6:30 वाजता उपस्थिती होती. ही दाखवते की कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कसारा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले जे लोक आहेत यांची धम्माच्या प्रती आस्था दाखवते. कालचा झालेला कार्यक्रम इट वॉज सो गुड. It was so good that sent such a beautiful message because of yesterday's program. I would like to tell all the respected monks that the yesterday's Dhamma Parishad was so good and it sent such a beautiful message across the community that we see now they have thronged here to again listen to the honorable monks. This is what is the spirit of Dhamma. ये धम्म की ताकत है और ये हम लोग, जैसे मैं हमारे वॉलंटियर्स को हमेशा से बोलते रहता हूँ कि हम एक धागे से बंधे हुए हैं, एक विचार से हम लोग जुड़े हुए हैं. बिकॉज वी बिलीव इन वन फिलॉसॉफी. वी आर बिकॉज ही वॉज. या फिलॉसॉफीवर आम्ही विश्वास ठेवतो आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आम्हाला ह्या इतक्या सुंदर धर्माची शिकवण दिली आणि ही जी आहे यामध्ये जे आता बरेचसे प्रश्न आलेले आहेत, काही ठिकाणी प्रश्न असेही होते की ह्या धम्माच्या आचरणामुळे खरोखरीच आपल्याला फायदा होतो का, काही प्रश्न राजकारणामध्ये फायदा होतो का, हे प्रश्न बघून एकतर हसूही येत होतं आणि विचारही वाटत होता की 60 वर्ष पूर्ण झालेत आणि आपण असल्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करीत आहोत. परंतु ज्यांच्याही मनात शंका आहे त्यांनी वंदनीय संघाला विचारून आपल्या शंका दूर करायलाच पाहिजे. कारण आपल्याला धम्माचं ज्ञान देणारे भिक्खू संघ आहेत आणि त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारेही तेच आहेत. आपल्यापेक्षा त्यांना जास्त ज्ञान आहे हे कृपया आपल्याला आज समजून आलं असेल. कारण ऑल इंडिया भिक्खू संघामध्ये जवळपास 40 बनतेजी असे आहेत जे PhD आहेत. तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये काही शिकलेली, माझ्यासारखी शिकलेली जी मंडळी आहेत ही सुद्धा भिक्खूंचे जे ज्ञान आहे त्याला क्वेश्चन करीत राहतं. अशा माणसांची मला फार कीव येते. आणि इथे खूप चांगलं एक उदाहरण, आता माझ्याही मागं बरेचसे रिटायर्ड अधिकारी बसलेले होते. आदरणीय भिक्खूंनी या ठिकाणी खूप चांगलं सांगितलं. ही टोल्ड दॅट ऑल दोज हू आर रिटायर्ड पर्सन्स, इफ दे बिकम मॉन्क्स देन दॅट वुड रिअली स्ट्रेंथन द भिक्खू संघा. आय थिंक ही खूप एक चांगलं सजेशन त्यांच्याकडून आहे. या सजेशनचा नक्कीच आमचे जे मित्र आहेत, रिटायर्ड झालेले अधिकारी वर्ग आहेत, त्यांनी याचा नक्कीच विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण सिस्टमला शिव्या देण्यापेक्षा त्यामध्ये दुरुस्ती करून स्वतःचा जास्तीत जास्त सहभाग कसं नोंदवता येईल हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्यापासून आपण ही इम्प्रूव्हमेंट जी आहे ती सुरू करू शकतो असं मला वाटतं. मी विशेष करून तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. कारण मी आमच्या व्हॉलंटियरला विचारलं होतं की 6:30 वाजता आम्ही सांगितलं लोक येतील का, तरी व्हॉलंटियर्स म्हटले की सर लोक जरूर आने वाले हैं. आणि सकाळपासूनच इथे जे आलेले लोक आहेत ते आपण दाखवून दिलेलं आहे की आपण कुठल्या विचारांचे पाईक आहोत, कुठल्या विचारांवर आपण चालतो. काही प्रश्नांबद्दल, काही उत्तरांबद्दल आपल्या मनामध्ये दुविधा असतील. जसं मला वाटलंच, मी कालच म्हटलं होतं की बनतेजी नक्कीच आपल्याला प्रश्न असे येतील आहे की आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, याच्यावर प्रश्न येतील आहे. आम्ही लोक धम्माचा
जो कमीत कमी अभ्यास, छोटासाही अभ्यास न करता असे बरेचसे प्रश्न जे आहेत, जे फार वरच्या लेवलचे आहेत, एकदम त्याचाच विचार आपण करतो. ग्रॅज्युअल प्रोसेस जी आहे ती मात्र विसरून जातो. पंचशिलाचं पालन केल्याने फायदा होतो का, किंवा खोटं बोललं नाही तर फायदा होतो का, असे प्रश्न. मित्रांनो, आम्ही प्रशासनामध्ये काम करतो आणि मी ते ठामपणे सांगू शकतो, मी प्रशासनामध्ये काम करीत असताना किंवा सामान्य जीवनामध्ये खोटं बोलत नाही. मला उत्तर द्यायचं नसेल तर गप्प बसतो, पण खोटं बोलत नाही. पंचशिलाचं मी पालन करतो, या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. आणि त्याचा फायदा जो आहे माझ्या प्रशासनामध्येही मला होतो आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा भरपूर फायदा होतो. आणि माझ्या मित्रांनाही, व्हॉलंटियर्सनाही सांगत असतो की मी खोटं बोलत नाही, जाणीवपूर्वक सांगतो, स्वतःची स्तुती म्हणून नाही. कारण ह्या यंग पिढीने हे शिकावं, ही एवढी चांगली धम्म परिषद बघावी, एवढं चांगलं आपण भंतेजींना किती मान देतो हे बघावं. बाहेरच्या बुद्ध राष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये धम्मगुरूंना किती चांगलं मानाचं स्थान आहे ते बघावं. असं जर आपण स्वतःहून सुरुवात केली, या धम्मगुरूंना आपण मान देत राहिलो, तर हळूहळू जी पुढची पिढी आहे, पुढची येणारी मुलं आहेत, हे त्याचे अनुकरण करतील आणि धम्म जो आहे, हा संघ जो आहे, हा स्ट्रेंथन व्हायला, बळकट व्हायला खूप मदत त्याची होणार आहे. त्याच्यामुळे वी शुड स्टार्ट फ्रॉम अवर सेल्फ. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ही धम्माची चळवळ आहे, ही धम्मामध्ये काम करण्याची जी भावना आहे, ही फार इतकं सुख तुम्हाला देऊन जातं की त्याचं कुठे कंपॅरिझन आपण करू शकत नाही, कशामध्ये ते होऊ शकत नाही. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो की बिकॉज ऑफ माय वाईफ I was so fortunate that I got a chance to hold the relics of Lord Buddha in this my hand. माझ्या पत्नीमुळे मला भगवान बुद्धाच्या अस्थी या हातामध्ये घ्यायचा मला चान्स मिळाला आहे. आणि तो प्रसंग असा माझ्या जीवनामधला एक, माझं जीवन वेगळ्या दिशेला घेऊन जाणारा तो प्रसंग. कारण मी ते प्रोसेशन जे आहे त्या बुद्धाच्या अस्थी हातामध्ये घेऊन मी ते प्रोसेशन लीड करत होतो आणि माझ्या मागं जवळपास 300 भंतेजी आणि जवळपास 1000 उपासक जे आहेत ते चालत होतो. आणि आम्ही राजगीर या ठिकाणी जिथे तथागत तिथे वर्षावास करायचे, त्या ठिकाणी राजगीरच्या वेळूवनामध्ये त्या ठिकाणी त्या 3 प्रदक्षिणा मी त्या अस्थी घेऊन घेतल्या. त्याच्यानंतर जेव्हा मी त्या खाली ठेवल्या, मित्रांनो, माझे हात एवढे हलके झाले होते, मला सुचत नव्हतं की मी या हाताचं आता करू काय, या हाताचं मी करू काय, हे मला सुचत नव्हतं. इतका तो अविस्मरणीय क्षण तो माझ्या जीवनामध्ये आला. आणि त्यावेळेस त्या तरंगा ज्या आहेत, ज्या आपण जेव्हा विपश्यनेचं खरो अर्थाने जेव्हा आपण मेडिटेशन करतो, सगळे बॉडी आणि त्याच्यामधलं माइंड मॅटर जेव्हा एक होतं, तर ते एक तरंग जसा निर्माण होतो, तशा पद्धतीच्या खूप साऱ्या तरंगा तेव्हा माझ्या शरीरातून निर्माण होत होत्या. आणि त्याचा तो अनुभव मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. पण हे कशामुळे मला मिळालं, तर धम्मामध्ये मी स्वतःहून पुढे आलो, मी स्वतः त्यामध्ये इंटरेस्ट घेतला, त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात केल्यामुळे ही संधी मला मिळाली. आणि याचा फायदा जसं मी म्हटलं की प्रशासनामध्ये होतो, आपल्या जीवनामध्येही हा फायदा जो आहे हा होत राहतो. त्यामुळे कृपया धम्माचं पालन करावं. आपल्या धम्मगुरूंना आपण जर आदर्श मानलं, आपण जर त्यांना मान सन्मान दिला, तर दुसरे मान सन्मान देतील, हे सुद्धा लक्षात ठेवावं. तशा पद्धतीने आपलं आचरण जे आहे ते चांगलं ठेवावं, अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे. आणि हा प्रोग्राम जो आहे, वेगवेगळ्या संघटना यामध्ये आलेल्या आहेत, वेगवेगळ्या गावावर मुरबाडचे संघटना, वेगळी संघटना, बदलापूरची वेगळी संघटना, अंबरनाथची वेगळी, उल्हासनगरची वेगळी, मग ती भारतीय बौद्ध महासभा असेल की आणखी वेगवेगळ्या खूप, आता कुणाचं नाव घेण्याकरता वेळ नाही, परंतु या सगळ्या संघटनांनी मिळून जे सहकार्य केलेलं आहे, सगळं एक दिलानी. कारण धम्माचं काम आहे, त्यामुळे आपण एकत्र यायला पाहिजे, हाच एक विचार होता. धम्म आपल्याला एकत्रित आणू शकतो, पण प्रत्येक वेळेस मात्र धम्मापेक्षा आपण बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करतो. आणि साहजिकच आपण म्हटल्यानंतर राजकारणाचा विचार आपण जास्त करीत राहतो. या ठिकाणी कवाडे साहेब सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तेही त्या प्रश्नावर हसत होते की चांगला प्रश्न आहे म्हणून. तर तसा विचार न करता ज्या गोष्टीवर आपण एक येऊ शकतो
त्या गोष्टीचाच जास्त विचार करायला पाहिजे. आपली पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती त्यामध्ये घालायला पाहिजे. आपण सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या जर एकत्र आलो तर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी एकत्रित व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि समाज की ताकद क्या होती है, एकत्रित येऊन विचार करायला लागलो तर काय ताकद असते हे तुम्ही आता एवढ्या बसलेल्या इथल्या हजारो लोकांनी दाखवून दिलेलं आहे की हमारी ताकद क्या है. ये मैं बार बार बोलते रहता हूँ की 9 एप्रिलला आपण BKCला तो जो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीमार्फत जो प्रोग्राम घेतला त्याही कार्यक्रमाला 50,000 लोक आलेले होते. त्यावेळेसच मी सांगितलं होतं की समाज की ताकद अभी बढ़ गई है लेकिन वो इकट्ठा नहीं आता. एकत्रित आल्याने काय ताकद असते आपण वारंवार दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे असे जे कॉमन विषय आहेत त्याच्यावर आपण एकत्रित यायला सुरुवात करून निगेटिव्ह विषय जे आहेत ते थोडंसं बाजूला करूया. धम्मामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. देर इज लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी इन धम्मा. सो लेट अस ट्राय टू कम टुगेदर विथ दॅट काइंड ऑफ अ पॉझिटिव्ह एनर्जी सो दॅट देन when we come together that positive energy will be spreaded out to others as well. आणि जेव्हा आपण विचार करतो की बाकीचे असतील OBC असतील त्यांच्यामध्ये ही आपली पॉझिटिव्ह एनर्जी जर खूप चांगली ऊर्जा घेऊन आली तर नक्कीच ही ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी सर्व आदरणीय भिक्खू संघाला या ठिकाणी त्यांचं परत एकदा आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या शॉर्ट नोटीसवर आमच्या या धम्म परिषदेला आलेत. विशेष करून मला गौतम रत्न बनतेजींचं या ठिकाणी मला विशेष आभार मानायचे आहेत की त्यांनी ही जागासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप मेहनत त्यांनी घेतलेली आहे. एवढं सुंदर परिसर या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो त्यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे. आणि हे जे या ठिकाणी चिवरांचंही दान जे केलेलं आहे त्यांच्यातले बरेचसे चिवर जे आहेत ते गौतम रत्न बनतेजी यांनी ते आणलेले होते. त्याचाही मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो. आणि हे सर्व करीत असताना हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन करीत असताना मला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं, आमच्या समितीला मोलाचं मार्गदर्शन मिळालं, सर्वांना मिळालं ते म्हणजे आदरणीय बोधीपालो बनतेजी यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलं. त्यांचं मार्गदर्शन लाभलं. मागच्या 20 वर्षापासून आमचे ते त्यांना आम्ही आमच्या फॅमिलीचेच ते धम्मगुरू आहेत आणि त्यांचे विचार त्यांचं गायडन्स नेहमीच आम्ही घेत असतो. त्यांच्याशी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सोशल असतील धम्माचे असतील यावर चर्चा होत राहते. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर धम्माच्या बाबतीमध्ये त्यांचं ज्ञान एवढं प्रचंड आहे की तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आदरणीय बोधीपालो बनतेजी देऊ शकतात याची मला गॅरंटी आहे. कारण मीच त्यांना नाही म्हटलं तरी 500-600 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याही धम्मामध्ये आपल्या संघामध्ये बरेचसे ज्ञानी बनतेजी आहेत. हे सुद्धा कृपया लक्षात ठेवा. दुसरे काय बोलतात ते काय सांगतात त्याच्याकडे जाऊ नका. एवढा ज्ञानी संघ आपल्याकडे आहे त्याचं आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. हे परत या ठिकाणी सांगतो. आदरणीय सदानंद बनतेजी त्यांचाही आमचे फार वर्षापासूनचे अतिशय जवळचे संबंध आहेत. आमची पूर्ण फॅमिली, माझी आई पण आता मागच्या महिन्यामध्ये 1 महिनाभर ती श्रामनेर म्हणून राहिलेली आहे. तर हा सर्व जो आहे घरामध्ये आमच्या माझा लहान भाऊ जो बुद्धिस्ट आर्किटेक्चरच आहे तसेच तो कामं करतो. कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट्स तो घेत नाही. अशा पद्धतीचं फॅमिलीचं वातावरण आमचं आहे. माझी पत्नी तर आता तुम्ही बघतच आहात की ह्या कार्यक्रमामध्ये तिने स्वतःला खूप वाहून घेतलेलं आहे कारण धम्माची तिला खूप आवड आहे आणि त्याचमुळे मला वाटतं की आम्ही एकत्रित आलेलो आहोत. अशा चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपण हा कल्याण परिसर आहे, उल्हासनगर आहे, मुरबाड आहे, बदलापूर आहे, हा सगळा एकत्रित बांधू शकलो. परंतु परत या ठिकाणी मी सांगू इच्छितो ये हमारी शुरुआत है. याला कुणी खूप मोठा प्रोग्राम झाला आणि सक्सेसफुल झाला असं म्हणू नये, मानू नये. ये हमारी शुरुआत है. आणि जसं त्या 9 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये आम्ही म्हटलं होतं की ही विचार महोत्सव समिती आहे. जयंती महोत्सव चालू होतो आणि संपतो. विचारांचा महोत्सव कधीच संपत नाही. हा आपला धम्माचा उत्सव आहे. हा धम्म विचारांचा उत्सव आहे. हा कधीच संपणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्याल असंच आव्हान या ठिकाणी करतो. परत एकदा भिक्खू संघाला वंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.